Hello friends, how are you? Now today I would like to explain how to write a movie review. In your 11th standard it was prescribed in your textbook, and in 12th standard you have to write it in your activity sheet. So it is very important for 4 marks. That's why, dear friend, writing skills is very important, and for that, this is one of the question appears in your question paper, that write a movie review or film review. See, I have taken here an example of Three Idiots, which is very famous movie, and I hope you have seen. मित्रांनो, तुमच्या 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये फिल्म रिव्ह्यू नावाचा एक अभ्यासाला भाग होता, आणि आता 12व्या वर्गामध्ये आपल्याला फिल्म रिव्ह्यू नावाचा एक प्रश्नपत्रिकेत असणार आहे, ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, ऍक्टिव्हिटी शीट. आणि याच्यामध्ये हे जे 4 मार्क्स आहेत हे तुमच्या लिखाण कौशल्याला तपासणारे आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी थ्री इडियट्स नावाच्या एका मूव्ही बद्दल बघणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर इथे दिलेलं आहे की प्ले अनालिसिस, देन कॅरेक्टरायझेशन, सिनेमॅटोग्राफी, म्युझिक अँड साऊंड, डिरेक्शन, ॲक्टिंग, स्क्रिप्ट रायटर अँड जनर. These are some of the important factors for writing a film review. फिल्म रिव्ह्यू लिहिण्यासाठी आपल्याला साधारणतः तुमच्या डोळ्यासमोर एक कल्पना घेऊन यायची की त्या सिनेमाचं डिरेक्टर कोण आहे, दिग्दर्शक, त्या सिनेमामध्ये काम करणारे कॅरेक्टर्स कोण आहेत, त्या सिनेमाचं एकंदर थीम जी आहे ती कशाभोवती फिरते आहे, काय नेमकं त्याच्यामध्ये सांगायचं आहे, आणि त्यामध्ये असलेलं म्युझिक, त्याचे चित्रीकरण, त्याचं डिरेक्शन म्हणजे दिग्दर्शन कशा पद्धतीने केलेलं आहे, हे सगळं आपल्याला या फिल्म रिव्ह्यू मध्ये लिहायचं असतं. आणि त्या अनुषंगाने मी आपणासमोर या ठिकाणी थ्री इडियट्स या मूव्ही बद्दल तुमच्याशी बोलणार आहोत. खरं तर आपण थ्री इडियट्स हा मूव्ही पाहिला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तो आवडतो, बिकॉज इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ युअर जनरेशन. तुमच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा तो सिनेमा आहे. तर त्या सिनेमाबद्दल आपल्याला नेमकं काय समजलं आणि नेमकं आपण उत्तरपत्रिकेमध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, हा भाग खूप महत्वाचा आहे. खरं तर 3 तासामध्ये ज्या पद्धतीने तो मूव्ही डेव्हलप होत जातो, ते थीम, कथानक जे आहे ते डेव्हलप होत जातं, ते सगळं आपल्याला लिहिणं अपेक्षित नाही. बट इन शॉर्ट यू हॅव टू राईट इट. दॅट्स वाय डिअर फ्रेंड, सी, थ्री इडियट्स a movie review. This is the title of your answer sheet. त्या तुमच्या उत्तरपत्रिकेचं हे शीर्षक आहे. आता या ठिकाणी तुम्ही थ्री इडियट्सच्या ऐवजी तुम्हाला जो आवडलेला सिनेमा असेल तो घेऊ शकता. इट मे बी उरी, इट मे बी केसरी, और जे काही ते तुम्हाला मूव्हीज आवडले असतील त्या कुठल्याही एका मूव्ही बद्दल तुम्ही लिहू शकता. गरज नाहीये की तो इंग्लिश मूव्ही आहे की मराठी मूव्ही आहे की हिंदी मूव्ही आहे. तुम्ही लिहिता कसे हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून फिल्म रिव्ह्यू लिहित असताना नेमकं काय करायचं आहे हा भाग आपल्याला खूप महत्वाचा आहे, आणि त्याच अनुषंगाने आपलं सगळं हे फोकसिंग असणार आहे, जेणेकरून 4 मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. म्हणून थोडं काळजीपूर्वक ऐका आणि बघूया आपण. थ्री इडियट्स इज अ coming age comedy and inspirational movie directed by राजकुमार हिरानी. राजकुमार हिरानीने हा सिनेमा डायरेक्शन किंवा डिरेक्शन ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी केलेलं आहे, आणि तो काय आहे तर आजच्या युगाचं प्रतिनिधित्व करणार आहे. सी, थ्री इडियट्स इज अ कमिंग एज कॉमेडी अँड इन्स्पिरेशनल मूवी डिरेक्टेड बाय राजकुमार हिरानी अँड प्रोड्यूस्ड बाय विधू विनोद चोप्रा. विधू विनोद चोप्रा यांचं प्रोडक्शन आहे, म्हणून त्यांनी ते प्रोड्यूस बाय विधू विनोद चोप्रा. रिलीज्ड ऑन December 25, 2009. The story of the movie is similar to that of the famous novel 5 Point Someone by चेतन भगत.
चेतन भगतची जी नॉव्हेल आहे 5.1 आपल्याला जेव्हा लिहितो तेव्हा ते अतिशय सखोल लिहिल्या गेलं पाहिजे मित्रांनो. आणि चेतन भगत इंग्लिश मध्ये लिहिणारे भारतीय जे लेखक आहेत त्यांच्या नॉव्हेल्स प्रचंड आहेत, त्याच्यामध्ये मोठी ऊर्जा आहे. ती ऊर्जा या मूव्ही मधून आपल्याला पाहायला मिळते. दॅट्स वाय डिअर फ्रेंड 5.1 by Chetan Bhagat. This film is based on our Indian educational system which pressurizes the students and has on obsession on for higher grades. आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांवर हे सगळं लादलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ते सगळं करावं ही जबरदस्ती आहे. जर तुम्हाला या परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही आणि जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा तर तुम्ही एलिजिबल नाही. तुमच्या ठिकाणी फक्त गुण पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींवर फोकस या मूव्हीमध्ये केलेला आहे की अननेसेसरी आपण मार्क्सला जास्त वेटेज देतो. तुम्हाला त्यातले कॅरेक्टर्स माहिती आहे, त्यातला तुम्हाला सगळ्यात तुमचा आवडता असलेला रॅन्चो आहे, त्याच्यामध्ये फरहान आहे, त्याच्यामध्ये राजू आहे, त्याच्यामध्ये व्हायरस आहे, त्याच्यामध्ये असलेली ही जी पात्र आहेत ही आपापल्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतात ते आता आपल्याला बघायचं आहे. दिस फिल्म इज बेस्ड ऑन अवर इंडियन एज्युकेशनल सिस्टम विच pressurizes the students and has an obsession for high grades. Amir Khan as a Rancho, or you may write रणछोडदास झांझड. रणछोडदास झांझड किंवा रॅन्चो शॉर्ट मध्ये त्याचं नाव आहे, पण ते लिहिलेलं आहे. आमिर खान प्लेज ॲज अ रॅन्चो द रोल ऑफ अ व्हेरी ब्राईट स्टुडंट. अतिशय म्हणजे विद्वान असलेला हा मुलगा जो आहे त्याचा रोल आमिर खान करतोय. हु मोटिवेट्स हिज फ्रेंड्स परस्यू देअर पॅशन अँड मेक करिअर आउट ऑफ इट. हा आपल्या मित्रांना सुद्धा त्या गोष्टीसाठी मोटिवेट करतो की तुम्ही वडील म्हणतात, कुटुंबातले म्हणतात, कोणी म्हणतं म्हणून करू नका. तुमचं ओरिजिनल पॅशन काय, तुमच्या आतून तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला करायचं आहे. आणि इथे सगळा मूव्ही याच्या भोवती फिरतो. आर माधवन ॲज फरहान who wants to become a wildlife photographer but was forced to pursue engineering because of his father or strict father. त्याचे वडील फार स्ट्रिक्ट आहेत आणि वडिलांनी सांगितलं की तुला फोटोग्राफर वगैरे काही व्हायची गरज नाही, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी काही धंदा आहे का, पेशा आहे का, त्याला काही स्टेटस आहे का, इंजिनियरला स्टेटस आहे म्हणून तुम्ही इंजिनियर झालं पाहिजे. हा जो या ठिकाणचा महत्वाचा गाभा आहे मित्रांनो, हे या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून समाजाचं चित्रण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतोय आर माधवन ॲज अ फरहान हु वॉन्ट्स टू बिकम अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बट वॉज फोर्स्ड टू परस्यू इंजिनिअरिंग बिकॉज ऑफ हिज फादर. देन शर्मन जोशी ॲज अ राजू. शर्मन जोशी जो आहे त्यांनी राजूचा रोल त्याच्यामध्ये प्ले केलाय. हु इज परस्युइंग इंजिनिअरिंग विथ द गोल ऑफ गेटिंग हिज फॅमिली आउट ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. आपल्या कुटुंबाचं दारिद्र्य जे आहे ते दूर होईल म्हणून इंजिनियर व्हायचं, हे राजूचं स्वप्न आहे. आणि तुम्ही पहा फरहानचं स्वप्न काय आहे, वडील म्हणतात म्हणून तिकडे जा, खरं त्याचं स्वप्न आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचं. आणि राजूला स्वतःचं काहीच नाही आहे कारण कुटुंबाचं दारिद्र्य त्याच्या समोर दिसतंय. आणि म्हणून तो म्हणतो की राजू हु इज परस्युइंग इंजिनिअरिंग विथ गोल ऑफ गेटिंग हिज फॅमिली आउट ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. बोमन इराणी ॲज व्हायरस हु प्लेज द रोल ऑफ अ स्ट्रिक्ट कॉलेज डिरेक्टर. हा बोमन इराणी जो आहे ज्यांनी व्हायरसचा रोल प्ले केलेला आहे तो तिथे स्ट्रिक्ट आहे आपल्या नियमाशी, कारण समाजामध्ये असलेली जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावं एवढंच त्याचं स्वप्न आहे. आणि तेवढ्यासाठी तो स्ट्रिक्ट आहे. तो स्ट्रिक्ट बाय हार्ट कशासाठी आहे, बिकॉज यू आर द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस सिस्टम. The society is going like that and you have to do all these things because it is compulsory for you to prove that you are something.
This is the tragedy of all the Indian educational system. That's why virus plays such type of strict college director's role. Kareena Kapoor as Pia, who plays the role of virus daughter and falls in love with Amir Khan. आता या ठिकाणी पियाचा रोल खरं तर काहीच नाही आहे. पियाचा रोल फक्त कुठेतरी त्या कथानकाला गती देण्यासाठी आणि यंग एजला ज्या पद्धतीने लव्ह अफेअर आवडतं ते दर्शवण्यासाठी आहे, कुठेतरी कॉमिक सीन क्रिएट करण्यासाठी ते आहे. म्हणून आपण पियाला तितकं महत्व देऊ शकत नाही जितकं या 3 कॅरेक्टर्सला आपण देतोय, ज्याच्यामध्ये आमिर खान आहे, म्हणजे जो रॅन्चो आहे, फरहान आहे आणि राजू आहे. या ठिकाणी नंतर व्हायरस हा एक त्यातला पार्ट आहे. अँड सी daughter falls in love with Amir Khan. The film goes very smooth. The film's first half includes a ragging scene, confrontation with Professor Chatur's speech and mournful meal at Raju's home. आता ह्या मधला जो गाभा आहे तो या ठिकाणी फिरतो आणि मग चतुरचं जे भाषण बदलवलं जातं, तुम्हाला माहिती आहे त्यांनी कशा प्रकारचे चमत्कार केलेले आहेत आणि त्या चमत्काराचा शब्द बदलल्यानंतर तो कशा मिनिंगलेस गोष्टीतून सगळं मांडत असतो. बिकॉज ही जस्ट मग अप ऑल दीज थिंग्स, ही रिमेंबर ऑल दीज थिंग्स अँड देन रिप्रोड्यूस इट विदाउट नोईंग द मीनिंग. कुठलाही अर्थ न समजून देता तो फक्त बोलत असतो, त्याला त्याचा अर्थ कळत नाही की चमत्काराच्या ठिकाणी काय नेमकं झालेलं आहे आणि तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचे व्याभाडे काढत असतो. अशा प्रकारे चतुर स्पीच अँड मोर्नफुल मील ॲट राजूज होम. राजूच्या घरचं दारिद्र्य दाखवण्यासाठी एक तो तिथे दुपारच्या जेवणाचा जो काही सीन आहे तो आला. ओव्हरऑल द फिल्म डिपिक्ट्स अ व्हेरी नाईस इमेज ऑफ कॉमेडी, नाईस मिंगल ऑफ कॉमेडी, सस्पेन्स अँड मोटिवेशनल. All the actors and co-actors done a commendable job. की या सगळ्या कॅरेक्टर्सनी अतिशय सुंदररित्या आपला रोल प्ले केलेला आहे. म्हणून आपण एका थोडक्यामध्ये तिथे म्हणतोय की इट इज मोटिवेशनल मूव्ही. आपल्याला प्रेरणा देणारी ती आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं. आणि मित्रांनो, तुम्ही पण लक्षात ठेवा, जर तुमच्या मनामध्ये काही वेगळं असेल ना, तर तुम्ही त्या दिशेने जर प्रयत्न केले तर तुमच्या टार्गेटला तुम्ही हिट करू शकता. ही आपल्याला यातून घ्यायचं आहे. ओके, नाउ म्युझिक. द म्युझिक ऑफ द फिल्म वॉज व्हेरी सूदिंग. द बॅकग्राऊंड म्युझिक सपोर्ट्स द फिल्म ऑल थ्रू द मूव्ही. द डिरेक्शन इज फाईन. सम सीन्स आर रिअली इमोशनल. ह्यातल्या अनेक प्रसंग जे आहेत, काही सीन असे आहेत की जे इमोशनल आहेत आणि या इमोशनल याच्यामध्ये जेव्हा आपण इन्व्हॉल्व होतो ना, तेव्हा आपणही आत्मचिंतन करायला प्रवृत्त होतो. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने या म्युझिक बद्दल सुद्धा द्यावं लागेल. कारण आपण कॅरेक्टरायझेशन घेतलं, त्याचा सोर्स घेतला. इथे बघा ना, आपण सोर्स घेतोय की ते चेतन भगतच्या नॉव्हेलवर डिपेंड करतं. त्याचा डिरेक्टर कोण आहे, त्याचा प्रोड्युसर कोण आहे, आणि आता इकडे आपण त्याच्या म्युझिक बद्दल सुद्धा बोलू. नाउ सिनेमॅटोग्राफी. एव्हरी पर्सन बिहाइंड द कॅमेरा गिव्स हिज ऑर हर्स बेस्ट टू धिस फिल्म. या सिनेमॅटोग्राफीमध्ये, चित्रीकरणामध्ये किंवा एकंदर त्या सिनेमाला बंदिस्त करण्यामध्ये, कॅमेरामध्ये बंदिस्त करण्यामध्ये या कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या माणसांचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून म्हटलं आपण हिज हर, कारण आपल्याला माहिती नाही की तो पुरुष आहे की स्त्री आहे. तिथे सगळ्याच लोकांचा सहभाग होता. म्हणून हिज हर बेस्ट टू दिस फिल्म. स्पेशली डिरेक्टर हिरानी डज अ मॅग्निफिसंट जॉब बाय रिप्रेझेंटिंग धिस स्टोरी परफेक्टली. द मूव्ही इज शूटेड इन इंडिया. ह्या सिनेमाचं जे चित्रीकरण झालंय ते भारतातच झालेलं आहे आणि डिरेक्टरनी म्हणजे हिरानीनी या सगळ्या गोष्टीला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं वेस्टर्नायझेशन त्याच्या ठिकाणी न दाखवता इंडियन कल्चर काय आहे, इंडियन प्रॉब्लेम्स काय आहेत, इंडियन यंग जनरेशन कशा पद्धतीने बिहेव करतं, त्यांच्या ठिकाणचं असलेलं पोटेन्शियल काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी आपण मांडलेलं आहे. C.K. मुरलीधरन्स सिनेमॅटोग्राफी इज ऑसम. आणि हे सिनेमॅटोग्राफीचं जे काम आहे, डिरेक्टरचं काम वेगळं आणि सिनेमॅटोग्राफरचं काम वेगळं, तर ते त्यांनी अत्यंत उत्तमरित्या केलेलं आहे. ॲट लास्ट, फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह, I would like to say this movie is emotional
entertaining, enlightening. The film has tremendous youth appeal and feel good factor to work in big way. So everyone should watch this movie. माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने हे काम अत्यंत चांगल्या रीतीने केलं आहे आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की हा भावना प्रधान आहे, एंटरटेनिंग म्हणजे मनोरंजनात्मक आहे आणि एनलाइटनिंग की कुठेतरी या सगळ्या गोष्टींवर प्रकाश पाडणारा सुद्धा आहे. म्हणून मी रिकमेंड करतो, काय म्हणताय, युथ अपील अँड फील व्हेरी गुड फॅक्टर, की यंग जनरेशनला, यंग युथ जे आहे यांना हे अपील करणार आहे, त्यांना विचार करायला भाग पाडणार आहे, टू वर्क इन अ बिग वे. सो एव्हरीवन शुड वॉच दिस मूवी. इट मीन्स at the age of each and every sector, कुठल्याही वयाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे बघू शकता. मे बी यू मे बी सुप्रीम हायर क्वालिफाईड पर्सन or maybe a layman or a common man, whatever you are, but you just watch the movie. That's all. This is the final my opinion I have written here. So dear friend, such type of reviews are written in your examination. अशा प्रकारचे रिव्ह्यू तुमच्या परीक्षेत लिहिले जातात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आपला एखादा रिव्ह्यू तयार करा. अपेक्षा असेल तर हा देखील या व्हिडिओच्या नंतर मी थोडा पॉज देणार आहे, तिथे स्क्रीनशॉट काढा, लिहून काढा, किंवा तुम्हाला जर एखादा लिहिता आला तर त्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, यू शुड रिमेंबर दॅट यू शुड राईट अबाउट द डिरेक्टर, द टायटल अँड द थीम ऑफ द मूवी, then characterization, then cinematography, music, and your opinion. All these things are very essential for getting more and more marks. And I know that you are very sincere. So dear friends, I hope you like this video. If you like it, please write in comment box. And if you have any queries or any other demands about your activity sheet, please write in comment box. Yet if you not press the button of subscription, please press it. And thank you very much. Have a nice and extreme bright future. I give best wishes to you for your bright future. Thank you very much.